हॅलो गाईज, मी अनुजा. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही? आय होप मस्तच असणार. तर आज ना मी भरपूर दिवसांनी मोठा ब्लॉग स्टार्ट करते, कारण आज आहे 14 एप्रिल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. तर ती जयंती आम्ही खूप छान अशी सेलिब्रेट करणार आहे. तर तुम्ही ना ब्लॉग कंटिन्यू करा. आम्ही पिंपरीमध्ये जाणार आहे, तुम्हाला सगळं असं बघायला मिळणार आहे. दरवर्षी आम्ही पिंपरीमध्ये जातो, पण दरवर्षी पिंपरीमध्ये भरपूर असं वेगवेगळे DJ म्हणा, जयंती सेलिब्रेशन म्हणा, भरपूर असं छान असतं. तर तुम्हा सगळ्यांना पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज ना ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा, खूप इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे. तर मी खाली आले होते, बाबासाहेबांचे फोटो आहेत ना ते घेण्यासाठी आले होते. आम्हाला पूजा वगैरे करायची आहे, त्याच्यामुळे थोडासा उशीर झालाय, कारण आमच्या घरात माणसं पण तेवढेच आहेत. आंघोळीला टाइम लागतो, सगळ्याच गोष्टीला. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे, उशीर तर उशीर, आपण पूजा वगैरे करून घेऊया. कारण हार वगैरे सगळे रात्रीच आम्ही ओवून वगैरे ठेवले होते, मिनी ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच असेल. आणि मग आता मी फोटो घ्यायला आले, छान असे फोटो वगैरे घेऊन जाणार आहे. तर तुम्हाला ना सगळं ब्लॉग मध्ये बघायला मिळेल. नक्कीच ब्लॉग कंटिन्यू करा. तर हे बघा, मी फोटो वगैरे घेऊन ना वरती चालली आहे. म्हणजे वरती पण आमच्या घरात एक मोठा फोटो आहे, पण तो काचेचा आहे, लेकरांचा काय भरोसा नाही, त्याच्यामुळे म्हटलं तो नको, हा साधा सिंपल असे फोटो आहेत हे. तर घेऊन चालली आहे मी आता वरती. तर तुम्हाला पूजा वगैरे बघायला मिळेल. म्हणजे आमच्या जुन्या घरी पण तिथे भरपूर अशी पूजा वगैरे करतात, पण तिथे फक्त भैया आणि यांनीच जातात, कारण सकाळी आमच्या मागे ना खूप गडबड असते, त्याच्यामुळे मग काय जाणं शक्य होत नाही. तर म्हटलं ठीक आहे, आपण घरात छान अशी पूजा करूया. तर चला. तर छान अशी मी ही रांगोळी दारामध्ये काढली होती. म्हणजे एवढ्या रांगोळीच्या डिझाईन वगैरे सेव्ह करून ठेवायचे किंवा विचार करून ठेवायचे, पण ऐन टायमाला एक फुलच काढावं लागतं. का माहितीये का, एवढी गडबड वगैरे मागे असते ना, त्याच्यामुळे मग काय एक फुल वगैरे काढलं छान असं, आणि त्याला ना फुलांनी सजवलं, आणि मग वरती निघाले रांगोळी वगैरे काढल्यानंतर. आणि वरी ना आमच्या घरामध्ये छान अशी पूजा मांडली होती, आणि छान टीव्हीला गाणे लावले होते. आणि आमच्या पप्पांना इथे मस्त अशी पूजा करत होते, कारण यांनी आणि भैयाना आमच्या जुन्या घरी जाणार होते, आणि दादाचं ना खूप दुखत होतं, त्याच्यामुळे मग पप्पा एकटेच राहिले होते. मग म्हटलं पप्पाला तुम्ही पूजा करा, मस्त आपण सगळे मिळून पूजा करूया. मग चालली होती इथे पूजाची वगैरे तयारी, आणि गौतम बुद्धांची आणि बाबासाहेबांची छान असे आशीर्वाद घेतले आम्ही. मग आम्ही जेवढे घरामध्ये होतो ना, आम्ही सगळ्यांनी छान अशी पूजा केली, म्हणजे बुद्ध वंदना वगैरे घेतली. पहिलं सुटलं, त्याला हे लावलं होतं. नाही खाली आहे का? खाली खाली मी बघा नाही, नाही आईने मोबाईल चालू केलं का? जाऊ द्या, हाय ना मेन फॅन कमी कर मग. पप्पा मोबाईल द्या तुमचा. ओके, पडतंय बघ मोबाईल स्वतः मी. बरं नाही हो, हो. ठेवायचं क्षेत्र बघ की. शर्ट हातात घेतलं. पटकन नाही न्यायचं त्याला, ऊन किती पडले बाहेर. नमो तस्स धम्मचपमादठाणा वीरमणी सिक्खापदं समाधियामि. आणि मग झाली आमच्या घरातली सकाळची पूजा तर झाली. आता संध्याकाळची तयारी चालली होती. संध्याकाळची तयारी म्हणजे दुपारी छान अशी मी रेडी झाले होते, आम्हाला जयंतीला जायचं होतं. मग तुम्ही हा लुक तर बघितलाच असेल मिनी ब्लॉग मध्ये. तर हा छान असा लुक मी केला होता, आणि मी आणि माझे आहो मस्त असं निघालो होतो. म्हणजे प्रत्येक जण आम्ही आपापल्या नवऱ्याच्या गाडीवरती जातो. म्हणजे आमच्या घरात ना 4 जोडी आहे, आणि आम्ही 4ही जोडी गाडीवरती जातो. का माहितीये का, कारण पिंपरीमध्ये खूप गर्दी असते, आणि टू व्हीलर वरती गेलं ना कुठूनही आपल्याला टू व्हीलर ना काढता वगैरे येते. त्याच्यामुळे मग आम्ही सगळेजण टू व्हीलर वरती निघालो होतो आपापल्या. तर फायनली आता मस्त असे रेडी होऊन आम्ही निघालोय जयंतीसाठी. तर पिंपरीमध्ये निघालो. तर तुम्हाला सगळं म्हणजे पिंपरीमधलं डेकोरेशन, DJ वगैरे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर नक्कीच ब्लॉग कंटिन्यू करा. मी, माझे आहो आणि माझं पिल्लू, हे बघा आम्ही निघालोय. सगळे मागून येतात घरचे. आम्ही पुढे निघालोत, आई पप्पा पुढे गेलेत, ताई त्या दोघी येत आहेत. तर तिथे गेल्यानंतर आम्ही सगळे एकत्र भेटतो. तर ब्लॉग कंटिन्यू करा.
आम्ही तिथे पिंपरीमध्ये पोहोचलो होतो. छान वाटायला. फ्रंटनी घे ना. आणि फायनली आम्ही तिथे पिंपरीमध्ये पोहोचलो होतो आणि माझ्या आहोंनी हा गॉगल मला घेतला होता. खूप मस्त वाटत होता आणि तेवढ्या गरजेत ना तो गॉगल लावायला मला कसं तरी वाटत होतं, पण माझ्या आहोंचं चाललं होतं की राहू दे छान वाटते, राहू दे छान वाटते. त्यांच्यामुळे तो गॉगल मी ठेवला होता आणि मस्त वाटत होता खरंच. पण सगळेजण चेहऱ्याला बघत होते ना, त्याच्यामुळे थोडंसं वेगळं वाटत होतं. त्याच्यानंतर मग काय गर्दी बघू शकता तुम्ही, एवढी गर्दी ना, खूप गर्दी. आणि आम्ही निघालो होतो बाबासाहेबांचे आशीर्वाद वगैरे घेण्यासाठी. त्याच्यामुळे एवढ्या गर्दीतून आम्ही वाट काढत निघालो होतो आणि काही वाटत नाही बरं का इथे आल्यानंतर ना, म्हणजे गर्दीचं वगैरे काही वाटत नाही. एकदम छान असं फ्रेशनेस वाटतं. म्हणजे सगळेजण ना बाबासाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलेले असतात, जयंती सेलिब्रेशन करण्यासाठी आलेले असतात. त्याच्यामुळे कोणाला काही वाटत नाही, मस्त एन्जॉय करत सगळेजण येतात. तसेच आम्ही पण आलो होतो मस्त एन्जॉय करत. आता आई पप्पा ते सगळे मागे होते, मग आम्ही दोघेच जण पुढे आलो होतो. मग आम्ही दोघे जण निघालो होतो दर्शन करायला. म्हटलं परत खूप गर्दी होते, आपण जाऊन येऊया. मग आई पप्पा आल्यानंतर आम्हाला भेटतातच. नंतर आम्ही फोन वगैरे करतो, इथे इथे या, असं असं या. मग आम्ही येतो सगळेजण एकत्र भेटतो. पण म्हटलं आलोय तसा आशीर्वाद वगैरे घेऊया बसण्यापेक्षा, त्याच्यामुळे मग आम्ही निघालो होतो. आणि वरतून एवढी गर्दी वगैरे दिसत होती ना, म्हणजे खूप मस्त वाटत होतं त्या गर्दीमधून पण. मग बाबासाहेबांचा आशीर्वाद वगैरे घेतला आणि आम्ही निघालो. चप्पल वगैरे घातली आणि आद्विक बोलत होता खाऊ खायचाय, खाऊ खायचाय. मग काय घ्यायचं म्हटलं, मग भेळ दिसली. मग साहेबांच्या निमित्ताने मला पण खायला भेटली. मग मस्त असं भेळ खात बसलो होतो आणि थोड्या वेळाने तर आई पप्पाला शोधलं आम्ही निघालो होतो. मग आई पप्पा जवळ आम्ही पोहोचलो होतो आणि आईला ना गॉगल लावला होता. मस्त वाटत होता आईला गॉगल. आणि ते बघितलं का ताई आणि भैया बसलो होतो, म्हणजे आम्ही सगळे निवांत असे चालल्या होत्या गप्पा वगैरे मारायच्या. आणि खरंच खूप भारी वाटतं बरं का एकत्र फॅमिली. सांगण्याच्या पलीकडचं आहे, म्हणजे प्रत्येकाला वाटतं असेल की काय एकत्र राहतात किंवा काय, पण हे दिवस ना खरंच परत भेटत नाही. मी 10 वेळा बोलते. आणि मेन म्हणजे आम्हाला ना आमचे सासू सासरे खूप छान भेटतात ना, कारण सासू सासऱ्यांवरती सगळं डिपेंड असतं की आपल्या सुनांना कसं ठेवायचं आणि कसं नाही. मग त्याच्यानंतर आमचं चाललं होतं कुठे जायचं, काय जायचं, गप्पा वगैरे चालल्या होत्या. आणि आद्विक ना छान असं या गाडीमध्ये बसला होता. म्हणजे आमच्या साहेबांकडे ना भरपूर अशा खेळायच्या गाड्या आहेत. एक मोठी गाडी आहे, पण साहेबांना त्याच गाडीत बसायचं असतं. आणि सायकल आहे, परत 2 छोट्या सायकल आहेत. पण बाहेर गेल्यानंतर लेकरांचं कसं असतं ना, जे बघन ते पाहिजे असतं. मग काय आता मागितलं तर द्यावंच लागतं. मग तो बसला होता मस्त गाडीमध्ये आणि इथे ना आम्ही एवढं बोर झालो होतो ना, म्हणजे पप्पाने ना आम्हाला गाणे वगैरे ऐकायला बसवलं होतं. पण आम्हाला जायचं होतं डीजे कडे, कारण डीजे बघायला ना खूप आवडतं आणि मेन म्हणजे आम्हाला एन्जॉय करायचं होतं, मस्त डान्स वगैरे. पप्पाने आम्हाला बसवलं आणि डीजे बघायला गेले. त्याच्यामुळे मग चिडचिड होत होती. मग बसलो होतो निवांत विचार करत, कधी नेतायत आम्हाला, कधी नेतायत. त्याच्यानंतर आम्ही पण थोड्या वेळाने मस्त असे डीजे वगैरे बघायला गेलो आणि खूप अशी गर्दी होती, मस्त वाटत होतं. पण त्या गर्दीतून वाट काढत माझे आहो मला नेत होते. आणि खरंच एन्जॉय दिस मुमेंट म्हणतात ना, तेच खरंय. का माहितीये का, नंतर जर मी आणि माझ्या आहो फक्त जर जयंतीला जर गेलो तर अद्विकला घेऊन कुठे जावं, काय करावं हे काय समजणार नाही. पण एकत्र फॅमिली असेल ना तर आई पप्पा जाऊबाई सगळेच म्हणजे असतात. एक जण लेकरावरती ध्यान ठेवतं, एक जण एन्जॉय करतं, म्हणजे असं असतं चालू. त्याच्यामुळे मी सारखं बोलते की एकत्र फॅमिलीच खरं मस्त आहे.
आम्ही डीजेच्या रॅली बघायला गेलो होतो आणि आमची चिवना तिथे हरवली होती. म्हणजे एवढं डोक्याला टेन्शन ना. इकडून तिकडून रडत आम्ही ना चिवला शोधत फिरत होतो. फायनली ती सापडली. आई पप्पाला सापडली कारण आई पप्पा एका साईडला बसले होते परीला घेऊन, त्याच्यामुळे ती सापडली. मग फायनली ती सापडल्यानंतर व्हिडिओ वगैरे चालू केले कारण त्या टायमाला व्हिडिओचं काय ध्यानच नव्हतं कारण ती हरवली म्हटल्यावर ती कोणाच्या ध्यानात येणार आहे. त्याच्यानंतर मग काय डीजे वगैरे ना चौकामध्ये यायला चालू झाले होते. म्हणजे 12 वाजले की लाईनीने असे डीजे येतात ना, पण ते काय दाखवणं शक्य झालं नाही. गेल्या वर्षी पण तसंच मी दाखवते म्हटलं होतं आणि ते दाखवणं शक्य झालं नाही. आणि यावेळेस काय चिव हरवली म्हटल्यावरती ते पण शक्य झालं नाही. तर म्हटलं ठीक आहे जाऊ द्या बाबा, आता काय करणार. आणि मग नंतर 12 वाजले. बरोबर 12 वाजता असे फटाके वाजायचं चाललं होतं. अद्विकला खूप आवडतं म्हणजे ते चमचम करतं ना, त्याच्यामुळे तो खूप एन्जॉय करतो. इकडे तिकडे बघत असतो. त्याच्यानंतर काय घरी निघालो होतो. खूप कंटाळा वगैरे आला होता. डान्स कमी आणि चिवला शोधूनच जास्त कंटाळा आला होता. पण फायनली ती भेटली. खूप कंटाळा आला होता. बिर्याणी वगैरे घ्यायची होती म्हणून इथे थांबलो होतो. पप्पा आणि भैया तिकडे बिर्याणी आणायला गेले होते. फायनली आम्ही बिर्याणी घेऊन आलो होतो कारण आमची कॅपॅसिटी नव्हती घरी येऊन स्वयंपाक करायची. 1:30 वाजले होते आम्हाला घरी यायला. त्याच्यानंतर जेवण वगैरे करायचं, गप्पा वगैरे, चिवच्या हरवलेल्या गोष्टी वगैरे त्या सांगण्यात आम्हाला 3:30 वाजले. पण ठीक आहे. त्याच्यानंतर मग निवांत असं आम्ही झोपलो वगैरे होतो. त्याच्यानंतर 2 दिवसाने आमच्या जुन्या घरी ना जयंती होती. मग आम्ही तिकडे गेलो होतो मस्त असं एन्जॉय करायला. तर तिथले पण काही क्लिप्स काही व्हिडिओ ना याच व्लॉगमध्ये टाकावे म्हटलं. त्याच्यामुळे मग याच व्लॉगमध्ये ना मी ते व्हिडिओ क्लिप्स पण टाकल्या आणि मस्त असं तिथे पण आम्ही एन्जॉय केलं कारण पिंपरीमध्ये आम्ही जास्त काहीच एन्जॉय केलं नव्हतं. मग आम्ही ठरवलं होतं की तिथे जाऊन भरपूर असं एन्जॉय करायचं. मग यांनी भैयाने आम्हाला बोलले होते की तुम्ही या मागून रिक्षाने. मग आम्ही रिक्षाने वगैरे गेलो होतो. मिनी व्लॉगमध्ये तर तुम्ही सगळं बघितलंच असेल कारण मिनी व्लॉगमध्ये ना मी डेली अपडेट टाकत राहते. आता मोठ्या व्लॉगला थोडासा टाईम लागतो अद्विक वगैरे असल्यामुळे किंवा एडिटिंग वगैरे, त्याच्यामुळे थोडासा टाईम लागतो. त्याच्यामुळे मोठा व्लॉग थोडासा लेट येतो. पण मिनी व्लॉग ना प्रत्येक दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी मी अपलोड करत राहते. त्याच्यामुळे मिनी व्लॉगमध्ये तर तुम्ही बघितलंच असेल. नसेल बघितलं तर नक्कीच जाऊन बघा.
आता छान अशी आमची जयंती पार पडली, आमच्या जुन्या घरी पण आणि पिंपरीमध्ये पण. दोन्ही पण जयंतीना मी एकाच व्लॉगमध्ये शेअर केल्या तुमच्यासोबत. तर कसा वाटला तुम्हाला व्लॉग नक्कीच सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे असे सगळे नवनवीन व्लॉग व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. जयंतीचा ब्लॉग तर तुम्ही बघितलाच असेल, तर म्हटलं चला बाबा या ब्लॉगिंगचा ना एंड करूया, त्यासाठीच मी हा व्हिडिओ शूट करते. आता ब्लॉग तर तुम्ही बघितला आमच्या जुन्या घरचा पण आणि जयंतीचा पण मला ना जयंतीमधला एक किस्सा सांगायचा आहे, म्हणजे पिंपरीमधला, जिथे की आमची चिव हरवली होती आणि तिथे ना एवढे सपोर्टिव्ह लोक होते ना, म्हणजे खरंच खूप सपोर्ट करत होते की तुमची मुलगी हरवली आहे का, आम्हाला फोटो द्या, आम्ही तिला शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि आमच्यासोबत सगळ्यांना शोधायला पण येत होते, म्हणजे एवढे सपोर्टिव्ह लोक. आणि एवढी रिस्पेक्ट तर भेटत होती ना माणसांकडून, म्हणजे एखादी स्त्री वगैरे जर असेल ना तर बहिणीचा दर्जा तिथे दिला जातो. हे मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये तिथे बघितले पिंपरीमध्ये भीम जयंतीमध्ये. खरंच म्हणजे आम्हाला ना असं पूर्ण अशी गर्दी होती आणि आम्हाला पाय ठेवायला पण जागा नव्हती एवढ्या गर्दीतून. आणि तेवढ्या गर्दीत आम्ही पळत होतो चिवला शोधण्यासाठी, इकडून तिकडे तिकडून इकडे असं. पण तिथली माणसं ना आम्हाला जागा देत होते की यांना जाऊ द्या, धक्का देऊ नका, काय नका, कारण आम्ही टेन्शनमध्ये आमच्या. आणि तिथे एवढं रिस्पेक्ट भेटत होती ना, म्हणजे खूप नंतर छान वाटत होतं. खरंच त्या सगळ्यांना आम्ही पर्सनली तर थँक्यू बोललेत, पण या व्हिडिओमधून पण मला ना त्यांना थँक्यू बोलायचं आहे आणि थँक्यू बोलण्याचा मी प्रयत्न करते त्या सगळ्यांना ज्यांनी आम्हाला सपोर्ट केला, ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांना. तर खरंच तुम्हा सगळ्यांना थँक्यू आम्हाला मदत करण्यासाठी. आणि आमची चिवना तुमच्या सगळ्यांच्या मदतीमुळे आणि सपोर्टिमुळेच लवकर सापडली. आई पप्पाला लगेच ती सापडली होती स्टेजवरती, कारण तिला ना कोणीतरी पोलिसांकडे नेऊन दिलं होतं, त्याच्यामुळे ती लवकरात लवकर आमच्या आई पप्पांकडे पोहोचली. आणि मग आमच्या पप्पांनी आम्हाला फोन करून सांगितलं की हा चिव सुखरूप आहे आणि मला सापडली आहे. मग आम्ही बिंदास असं मस्त रिलॅक्स होऊन आम्ही घरी निघालो. आता ब्लॉग तर तुम्हाला आवडलाच असेल हे मला माहिती आहे, कारण भीम जयंती सेलिब्रेशन खूप छान होतं. आमच्या जुन्या घरी पण छान असं सेलिब्रेशन होतं. आता तुम्ही म्हणत असाल जुन्या घरचा ब्लॉग वगैरे याच्यामध्येच काय ॲड करते, तर त्याच्यामध्ये ना भरपूर असे गाणे वगैरे होते. मग म्हटलं नको, सेपरेट ब्लॉग काढण्यात ना काही अर्थ नाही आहे, कारण त्याच्यामध्ये गाणे वगैरे आहेत. मग ते जर सेपरेट ब्लॉग टाकला तर कॉपीराईट वगैरे येईल, त्याच्यामुळे काही छोट्या छोट्या क्लिप्स आहेत त्या मी याच्यामध्येच ॲड केल्यात. तर जयंती सेलिब्रेशन तुम्हाला आवडलीच असेल. छान असं आमच्या जुन्या घरी पण छान सेलिब्रेशन झालं आणि पिंपरीमध्ये तर एक नंबर असं सेलिब्रेशन होतं. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग ते नक्कीच सांगा आणि थँक्यू ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. तर चला भेटूया आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.